गाईज. आता आम्ही निघालो होतो पिंपरीला. तर काल टायर वगैरे सगळे चेंज केले होते गाडीचे आणि गाडी पंक्चर होती. तर ती गाडी पंक्चर असल्याचं कळालं नव्हतं. तर तो टायर इतका जास्त फाटला की म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट पण झाला असता. तर योगायोग गाडी 20 आणि 30च्या स्पीडनीच होती. त्यामुळं आम्ही जागेवरती थांबलो आणि मग दोन्ही टायर जेवढे खराब होते तेवढे चेंज करून टाकले. आणि मग आज आम्हाला पिंपरीला निघायचं होतं आणि सो क्रेटा पण होती आणि सुपर ही पण होती. तर मग आज कुठली गाडी घेऊन जायचं विचार करत होतो. मग सुपरच घेऊन जाऊ म्हटलं, कारण की त्याचं रिझन असं होतं की छोटंसं काम पण करायचं होतं. जे हेडलाईट्स एक बंद झाली होती, तर थोडंसं नवीन हेडलाईट टाकायचा विचार करत होतो. तर पिंपरीमध्ये कासरवाडी तिथे मोठं मार्केट आहे कारचं. तर मग तिथेच हेडलाईट टाकायचा विचार केला होता. सो वैभव आणि मीच निघालो होतो. वैभव सोबत कायम. अजून काहीच ब्रेकफास्ट वगैरे काहीच झालं नाही आहे. आंघोळ करून तसाच निघालो आहे. आमचा मित्र आहे ब्रिजेश, शुभमचा भाऊ. आम्ही त्याला पण भेटायला जातोय. हां, पिंपरीला जाण्याचं रिझन असं होतं की माझा भाऊ आहे ब्रिजेश, ज्याला आम्ही सोनू म्हणतो लाडाने. तर त्याचं थोडंसं काम होतं, सो तिकडंच चाललो होतो. मग मे बी 2-3 दिवस व 4 दिवस पिंपरीमध्ये स्टे करू आम्ही. अशा प्रकारे आजचा दिवस तर चांगलाच चालला आहे. आता बघू, होपसो काय असेल. पुढं ब्लॉग कंटिन्यू करू. आता पहिलं कुठेतरी खूप भूक लागली आहे, कुठेतरी खायला थांबूयात. कुठेतरी खायला थांबूयात, खूप भूक लागली आहे. म्हणजे आमचं 2 वाजता वगैरे असं जेवण नॉर्मली आहे आमच्यासाठी, ब्रेकफास्ट वगैरे आम्ही 4-5 वाजता करतो. आता कुठेतरी चांगलं हॉटेल बघूयात आणि खायला थांबूयात वैभव. ठीक आहे, शक्यतो आपण अशोकालाच थांबूया. हां, अशोक हॉटेल इथे जाता एक अशोक हॉटेल म्हणून आहे, खूप फेमस आहे. तर आम्हाला वाटतं आम्ही तिथंच थांबून काहीतरी ब्रेकफास्ट करून घ्यावं, कारण की खूप लेट झालं आहे. चलो, बाय बाय. आम्ही अशोक हॉटेलला आलो ना आता. आम्ही असं बसलो आता खायला. ऑर्डर केली वैभवने केली. वैभव काय केली ऑर्डर तू? बटाटा वडा शॅम्पल. मी केली ऑनियन उत्तप्पा ऑर्डर केलेली. तो आता फटाफट खाऊन फटाफट निघू. लेट झालं आहे थोडंसं. पिंपरीमध्ये आता पोचलेलो आहे आम्ही. आणि हा वैभव कोणाचा प्रचार करायला आला आहेस? आम्ही सोनूची आई ना, तुम्हाला मग म्हटलं आम्ही सोनूकडे चाललो होतो. हां, त्याच्या आईच्या प्रचारासाठी आलेलो आहे. ते शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. अच्छा आणि प्रभाग क्रमांक 9 ब मधनं ते अधिकृत उमेदवार आहेत. अच्छा. तो त्यांच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलेलो. तर गाडीला स्टिकर लावण्याचं काम चालू आता आहे. गाडी थार ही गाडी आहे आणि गाडीला स्टिकर लावण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे ही गाडी. आत्ता मगाशी स्कोडा सुपरला लावून झालं. म्हणजे सोनूकडं पण सेम स्कोडा आहे. माझी फ्रेंड आहे अक्षता, तिच्याकडे पण स्कोडा आहे. सुपर दोन्ही पण सुपर असेल. ब्लॉगमध्ये घ्यायचं राहिलं. अशा प्रकारे हे स्टिकर सगळं चिटकवण्यात येत आहे. ही गाडी थार. एकदा आतून तुम्हाला गाडीचं अशा प्रकारची थार घेऊन आलेलो आहे गाईस. वैभव बघत आहे काम कसं होत आहे ते.